या अनुषंगाने लक्ष खालील तरतुदीकडे करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे आदर्श आचारसंहितेचा अनुषंगाने राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांकडे निर्गमित आलेल्या सूचनांमध्ये सूचना क्रमांक 7 येथे आदर्श आचारसंहिता लागू झाल्या कारणाने मंत्र्यांद्वारे असे कोणत्याही प्रकारचे आर्थिक अनुदान घोषित करता येऊ नये. तरी आपण याद्वारे शपथ देण्यात येत आहे की वरील नमूद तरतुदीचा आपण भंग झालेला आहे. आपले स्तरावरून अशा प्रकारचे वक्तव्य होणार नाही याची दक्षता घ्यावी. तरीही वारंवार अशी आमिष दाखवण्यात आली, वारंवार असे स्टेटमेंट देण्यात आले आणि त्याच्यामुळे आचारसंहिता नावाची कुठली गोष्ट महाराष्ट्रात अस्तित्वात आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही. निवडणूक आयोग हे कम्प्लीट फेल झालं महाराष्ट्राच्या ऑपरेशन. मशीन स्लो झाल्या, नावं गाळली गेली, डिलिटेड झाली. हे मुद्दामून केलं का काय केलं हे समजायला मार्ग जो केंद्रीय मंत्री हैं उन्होंने कहा है कि जो मुसलमानों को आरक्षण दिया जा रहा है उस पर रिकंसिडर करना चाहिए. अगर अब रिकंसिडर नहीं किया तो एक समय ऐसा आएगा कि भारत वापस से पाकिस्तान बन जाएगा, हिंदुओं का हक छीन लिया जाएगा. ऐसा गिरिराज सिंह ने कहा है सर केंद्रीय मंत्री. गिरिराज सिंह मैं कई सालों से देखता हूँ पार्लियामेंट में हमेशा कोई नीड स्टेटमेंट सुनना हो तो वो क्या बोलते इस पर ध्यान दीजिए. मध्यप्रदेशमध्ये गेला सर, एअर इंडिया सर 50,000 सर अरविंद केजरीवाल